फ्रेंड्स, कोणताही संकल्प करणं खूप सोपं असतं, पण तो निभावताना खरा कस लागतो. सो आज नवरात्रीची दुसरी माळ वाहताना आपला केलेला संकल्प दृढ करूया. आरोग्य अर्न करून डायबेटीसवरती मात करूया. आता हे अर्न करणं म्हणजे काय? तर एक्सरसाइज, ॲटिट्यूड, रेस्ट आणि न्यूट्रिशन या चौसूत्रीच्या आधारे आपण आपलं आरोग्य खरोखर कमवू शकतो. सो आता प्री डायबेटीज किंवा डायबेटीज झाल्यानंतर युजली काय करतात, तर चालायला सुरुवात करतात. सो सकाळ संध्याकाळ चालणं किंवा सकाळी एक पावणे एक तास चालण्याचा नक्कीच फायदा होतो. पण मला सांगा, चालण्याचा व्यायाम हा सगळ्यांसाठीच योग्य असतो का हो? कारण ज्यांना वेट बेअरिंग जॉईंट्सची दुखणी आहेत, म्हणजे उदाहरणार्थ कंबरदुखी, गुडघेदुखी, टाचदुखी, ह्यांनी जर का चालण्याचा व्यायाम जास्ती केला किंवा त्यांचं वजनही जास्ती असेल, तर ही सगळी दुखणी अजून बळावू शकतात, डिजनरेशन फास्ट होऊ शकतं. मग अशा वेळी काय करायचं? तर जेवढं झेपेल तेवढं चालायचं. तज्ज्ञांच्या मदतीने आपल्यासाठी योग्य व्यायाम प्रकार कुठचे ते जाणून आणि शिकून घ्यायचे. सायकलिंगही करू शकता किंवा अगदीच चालायचा अट्टाहास असेल ना, तर चक्क पाण्यामध्ये चालू शकता. म्हणजे स्विमिंग पूलमध्ये चालायचं. आपल्या कमरेभर पाणी असतं मिनिमम डेप्थमध्ये. सो तेवढ्या पाण्यात कठड्याला धरून आपण फेऱ्या जरी मारल्या ना, तरी त्याचा खूप फायदा होतो. कारण एक तर पाण्यामध्ये आपलं वजन हलकं होतं, त्यामुळे वेट बेअरिंग जॉईंट्सवरचा भार कमी होतो. दुसरं म्हणजे ॲज अगेन्स्ट एअर, आपण चालताना आपल्या पायाच्या स्नायूंना पाणी रेटत चालावं लागतं, त्यामुळे त्यांच्यामध्ये बळकटी येते आणि त्याचा दुहेरी फायदा वेट बेअरिंग जॉईंट्सना होतो. सो फ्रेंड्स, जर का डायबेटीसवरती मात करायची आहे तर व्यायामाला पर्याय नाही आहे, त्यामुळे एन्जॉय एक्सरसाइज.